हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। सद्गुरुनाथ महाराज की जय। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी त्वा बोध व्हावे, अपत्या परिपाजवी प्रेमरसा, महाराजया सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ, सदा शिवसमारंभां शंकराचार्य मध्यमाम्, अस्मदाचार्य पर्यन्तं वंदे गुरु परंपराम्, वंदे गुरु परंपराम्। सद्गुरुनाथ महाराज की जय। त्याग निरूपणाला प्रारंभ करतोय। याच्या आधी प्रास्ताविक झालं होतं आपलं, त्या प्रास्ताविकाबद्दल थोडासा खुलासा आणि काही गोष्टींचं स्पष्टीकरण। खूप जणांना असं वाटलं की मी सांगितलेलं जे वैराग्य आहे ते इतकं सोपं आहे की आपल्याला सहज जमून जाईल। ही गोष्ट खरी आहे। गृहस्थाश्रमी माणसाच्या अंतःकरणात हे शल्य असतं, ही बोच असते, हा दोष असतो की त्याला वाटतं की संन्यासासारखं आपण भव्य दिव्य उदात्त काही करू शकत नाही, आणि आपण संसारात फसलो। सगळ्यात महत्वाची गोष्ट काय आहे? उमेद नाहीशी होते। मी परमार्थ करू शकेन अशी उमेद नाहीशी होते, आणि ही उमेद नाहीशी होऊ नये याच्यासाठी मी काल म्हणजे शनिवारी जे मुद्दे मांडले की वैराग्य हे गृहस्थाश्रमासाठी कसं सोपं आहे याच्यासाठी आहे। आणि मी आत्ताही पुन्हा सांगतो, सिंहासारखा परमार्थ करायचा आहे म्हणजे काय? सिंहाची जेव्हा मृत्यूची वेळ येते, जर्जर झाला असतो, त्याला थोडं जास्त वेळ उभं राहता येत नाही, पुन्हा खाली बसावं लागतं, तर शिकारीच्या मागे काय धावेल? असा थकला भागला आणि शेवटच्या घटका मोजत असलेला सिंह जर असा गवतात बसला असेल जंगलामध्ये, आणि जर तिकडनं हत्ती आला त्याच्या समोर, तरत तरत आला हत्ती, त्याच्या लक्षात आलं की ती सिंह आहे। हा जर्जर झालेला सिंह त्यावेळी विचार करतो की जर पूर्ण बळ एकवटलं आणि हत्तीच्या गंडस्थळावर जर उडी मारली तर या बलाढ्य हत्तीला मी नामहरण करू शकतो। आणि ही अचाट शक्ती जी आहे
मनामध्ये असलेला हा दुर्दम्य उत्साह, झेप घेण्याची ताकद, ही प्रापंचिकांनी गमावू नये असा माझा शनिवारच्या सांगण्याचा उद्देश होता. मला सांगायचं मुद्दाम तेवढ्यासाठी होतं की हताश होऊ नका. प्रापंचिक झालं म्हणून हताश होऊ नका, कारण प्रपंच सोडून जाता येत नाही. देवाच्या साक्षीने, अग्नीच्या उपस्थितीमध्ये गृहस्थ धर्म स्वीकारलाय, पवित्र आहे, उज्ज्वल भवितव्याकडे नेणार आहे. आणि असं असताना जर मी माझी हिंमत सोडली तर प्रापंचिक माणूस समोर जाऊ शकणार नाही. उलट कोणीतरी बोलताय, थोडंसं थांबा, कोणाचं बोलणं सुरू आहे, त्यांनी म्यूट करा, थांबा. जर समजा कानामध्ये इयरफोन आहे ना, एकदम ते बाहेरच्याचं बोलणं कानात येतं आणि मग लिंक सांभाळायला कठीण जाते बोलण्याची. आणि मग त्याला असं वाटतं की आपल्याकडनं हे होणार नाही. पण नाही, वेदांत सगळ्यांसाठी आहे, परमार्थ सगळ्यासाठी आहे. म्हणून प्रापंचिकासाठी सुद्धा तो आहे. आणि याज्ञवल्क्य, मैत्रेयी सारखे अनेक लोक यांनी परमार्थ करवून दाखवला आहे. पक्क लक्षात घ्या, जनकांनी परमार्थ केलाय, नाथ महाराजांनी परमार्थ केलाय, तुकोबांनी परमार्थ केलाय. आम्हाला तुकोबाचा परमार्थ आदर्श वाटत नाही, कारण आम्ही आर्थिक सुसंपन्न लोकांना केलेला परमार्थ आदर्श वाटतो आम्हाला. तुम्हाला जो आदर्श वाटत असेल तो घ्या. नाथ महाराज वाटतात त्यांना. नाथ महाराज श्रीमंत होते, अति श्रीमंत होते. किती श्रीमंत होते याचं जास्त वर्णन न करता रोज पुरणपोळी त्यांच्या घरी नैवेद्याला होती. नैवेद्यापुरता होती नाही म्हटलं मी. आणि म्हणून प्रापंचिक माणूस सुद्धा परमार्थ करू शकतो, करू शकतो, करू शकतो आणि पक्क करू शकतो. वैराग्य मिळवणं कठीण गोष्ट नाही. वैराग्यात कठीण काय आहे तेवढं सांगतो. सर्जन पेशंटचं ऑपरेशन करतो, सोपं असतं. सर्जनला स्वतःच्या नातलगाचं ऑपरेशन करणं कठीण असतं, त्याचे हात थरथर कापतात. म्हणून आपल्या रिलेटिव्हच्या वेळेला तो बाजूला उभा असतो आणि दुसऱ्या सर्जन मित्राला बोलवतो, म्हणतो तू ऑपरेशन कर. म्हणजे आपल्या नातलगाचं ऑपरेशन सुद्धा आपल्याला करता येत नाही, अवघड जातं. परमार्थात स्वतःचं ऑपरेशन स्वतः करायचं आहे, दुसऱ्याला बोलवून करता येत नाही. आणि स्वतःचं ऑपरेशन स्वतः करण्यामध्ये एक मोठी फसगत आहे. ती फसगत अशी आहे की मी आजारीच नाही असं वाटतं, मला हा आजारच नाही असं वाटतं. काय वाटतं? मला हा आजारच नाही असं वाटतं. हे मी कुठे आसक्त आहे? छे, मी कुठे अहंकारी आहे? मला कुठे इच्छा निर्माण होतात आहे? एवढं तर सहजच आहे, माणसाला वाटतच असतं. आणि ही फसगत आहे परमार्थामध्ये. आणि म्हणून स्वतःचं ऑपरेशन स्वतः करणं खूप कठीण असतं. दुसऱ्या माणसाने जर माझी चूक दाखवली तर ही माझी चूक नसून तो माणूसच चुकीचा आहे असं म्हणतो आपण. आपल्या सगळ्या बुद्धीची कस तो चुकीचा कसा आहे हे सिद्ध करण्यासाठी लावतो. आणि म्हणून काळजी घ्या की परमार्थ गृहस्थाश्रमासाठी कठीण नाही, वैराग्य आपल्यासाठी कठीण नाही. पण मी जिथे आसक्त होतोय तिथे थोडीशी पुसटशी जरी सावली दिसली तरी सगळ्यात पहिल्यांदा त्याला कट करावं लागतं. माझं ऑपरेशन मला करावं लागतं. कठीण इथे जातं. श्रीखंड खाल्लं काहीच हरकत नाही, खायला पोटभर खायला काही हरकत नाही, पण संध्याकाळी राहिलं पाहिजे. जर ते संध्याकाळी राहणार नसेल तर मग आलेल्या पाहुण्याला कमी वाढलं पाहिजे.
ही सगळी आसक्तीची लक्षणं आहेत आणि हे बारकावे जर माझ्या लक्षात आले नाही, तर मी कुठे आसक्त होतो आहे हे पाहतं राहतं आणि मग वैराग्य येतच नाही अंगी. खूप अडचण निर्माण होते. मग वैराग्य अंगी येत नाही. म्हणून महत्वाची काळजी जर काही घ्यायची असेल, तर ती ही आहे, की मी कुठे आसक्त आहे हे जर शोधत राहिलं, याच्यासाठी जर डोळ्यात तेल घालून जागं राहिलं, तर प्रापंचिकाला वैराग्य कठीण नाही. कारण प्रापंचिकाला वस्तू त्याग सांगितला नाही, संगत त्याग सांगितला आहे. माझी कार छान असावी यात जराही शंका नाही. पण स्वप्नात कार येता कामा नये, साधनेत कार येता कामा नये, अभ्यासात कार आठवता कामा नये. ह्या गोष्टीची जर काळजी आम्ही घेतली नाही, तर मग गडबड होते. आणि म्हणून वैराग्य आम्हाला कठीण आहे असा भ्रम करू नका. आम्हाला ते सोपं आहे, पण आम्हाला जागं राहणं कठीण आहे. प्रपंच म्हणजे काय असतो? सगळीकडे केळीचे सालं पसरलेली असतात आणि त्यावरून न घसरता न पडता चालायचं असतं. मग आता हे केळीचं साल आहे हे ओळखायला आलं तर ठीक आहे. समोरचा जर थोडेसे पैसे मागायला आला तर आमच्याजवळ पैसा नसतो आणि माझा मुलगा जर मागायला आला तर मी कर्ज काढून पैसा देतो. केवढा मोठा फरक आहे, खूप मोठा फरक आहे. आणि ह्या दृष्टीने जर लक्षात घ्यायचं असेल तर वैराग्य प्रापंचिकाला करणं शक्य आहे. जागं राहावं लागतं. तुपात दुधाची साय विरजण घालणं हा स्त्री सुलभ स्वभाव आहे. मग तिने साय विरजण घालू नये का? घालावी. प्रापंचिक आहे, घातली पाहिजे. ह्याचं तूप माझ्याच मुलाला मिळावं किंवा माझ्याच नवऱ्याला मिळावं असं नाही वाटत. जो जेवायला बसलेला असेल, प्रत्येकाला जेवढं वाढलं तेवढं जेवायला बसलेल्या त्रयस्थ माणसाला सुद्धा वाढावं. कारण तोही ईश्वर रूप आहे, आत्मरूप आहे. सोपं आहे की कठीण आहे? वैराग्याचा बागुलबुवा करू नका, पण अंगी वैराग्य बाळगणं फार कठीण नाही एवढं मात्र लक्षात ठेवा. हा, अंतःकरणाची कुतरहोड होते. कुतरहोड शब्द मोठा. एक प्राणी असतो मांजर आणि त्या मांजरीला दोन कुत्रे धरून ओढत असतात, त्याला कुतरहोड म्हणतात. आणि ते तिला फाडून खातात. तशी विषयासक्ती आणि वैराग्य यांचं भांडण असतं आणि ते फाडून खातं विषयासक्ती जीवाला आणि वैराग्य या वेदनेतून सोडवतं. मग मी पहिले काय निवडायला हवं? वेदनेतली सुटका निवडायला हवी. पण मला काय वाटतं, एवढं जमलं तर बरं होऊन जाईल. काय वाटतं मला? एवढं जमलं तर बरं होऊन जाईल. आणि म्हणून या ठिकाणी मी आसक्तीत फसता कामा नये, म्हणून मंगलाचरण. या ठिकाणी मी 6 विकारांमध्ये फसता कामा नये, म्हणून मंगलाचरण. आणि म्हणून जयास लटिका आळ आला, जो माया गौरी पासून झाला. झालाच नाही तर या अरूपाला रूप कैसे? तत्वज्ञानाची सुद्धा झेप आहे, उंची आहे. ही उंची उद्यापासून सुरू करतोय. आज त्या उंचीकडे जाण्याच्या वाटेला लागणार आपण. पण उद्यापासून ती झेप आहे. मला सांगायचं आहे की आता त्या झेपेची तयारी ठेवा, कारण आत्मारामाचा अभ्यास करायचा. आत्माराम साधा सुद्धा ग्रंथ नाही, आत्मरूप होण्याची व्यवस्था आहे. आजपर्यंत न झाल्याची आलेल्या ज्या अडचणी आहे त्या अडचणींचं ऑपरेशन आत्माराम आहे. म्हणून बुद्धीला सूक्ष्म करण्याची गरज आत्माराममध्ये आहे. बुद्धीला सतत अनुगामी करण्याची गरज आत्माराममध्ये आहे. आणि म्हणून पहिले मंगलाचरण आहे आणि नमन आहे श्री गुरूंना, देवतेला आणि परब्रह्माला. नमन आहे. मंगलाचरण
म्हणजे यांनी ग्रंथारंभ होतो. नमनाने प्रारंभ करण्याची आपल्या धर्मामध्ये पद्धत आहे. नतमस्तकता आणि नमन फार गरजेचं आहे. या नमनाच्या 3 पद्धती शास्त्रांनी सांगून ठेवलेल्या आहेत. पहिलं नमस्क्रिया रूप मंगल आहे. दुसऱ्या ओवीत त्याचं आपल्याला वर्णन केलेलं आहे. आणि दुसरी ओवी आहे, तेथे स्तवनाचा विचार न घडे निर्विकारी विचार, परी तयास नमस्कार भाव बळे माझा. याला नमस्क्रिया रूप मंगल म्हणतात. कोणी आल्यानंतर आपण नमस्कार म्हणतो. नमस्कार, या. पहिले नमस्कार म्हणतो, नंतर या म्हणतो. याला नमस्क्रिया रूप मंगल म्हणतात. श्री गुरूंना, देवतांना वंदन आहे. ही वंदन भक्ती आहे. यांनी प्रारंभ करतात. एक आशीर्वचन रूप मंगल आहे. व्यक्ती फार मोठी असते, त्याला एकाने नमस्कार केलेला असतो, पण तो त्याला नमस्कार न करता आशीर्वाद म्हणतो. त्याला आशीर्वचन रूप मंगल म्हणतात. त्याचं उदाहरण, स्वस्ती श्री वटेशू जो लपोनी जगदा वासू, दावी मग ग्रासू प्रगटला करी. 65 आशीर्वचन रूप मंगल आहे. आणि तिसरं वस्तू निर्देश रूप मंगल आहे. वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो. निर्देश शब्दाचा अर्थ दाखवणे असा होतो. आणि ब्रह्मवस्तू दाखवणे हे मंगल आचरण आहे. आणि म्हणून याला मंगलाचरण असं म्हणतात. आणि पहिल्याच ओवीत दुसरं चरण आहे, झाला असं नाही तयाला रूप कैसे. आता मंगलाचरणाची थोडी पार्श्वभूमी सांगतो. या सारख्या सारख्या आत्मारामाची पार्श्वभूमी, प्रस्तावनेची पार्श्वभूमी, त्याग निरूपणाची पार्श्वभूमी, मंगलाचरणाची पार्श्वभूमी, हे सारखं 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 मी का घेतोय? आत्माराम बळकटपणे ठसला पाहिजे म्हणून, पक्का झाला पाहिजे म्हणून. शिबिर असतं तर तेवढ्या वेळात मंगलाचरण घ्यावंच लागतं. थोडा वेळ आहे म्हणून, ऑनलाईन असल्यामुळे. नमनामध्ये अहंकाराच्या दोषाचं निर्मूलन आहे. निर्मूलन म्हणजे मुळासकट घालून काढणे. अहंकार हा परमार्थातला मोठा प्रतिबंध आहे, मोठा अडथळा आहे. बुद्धिजीवी माणसाला अत्यंत वैताग आणून ठेवणारी गोष्ट काय असेल तर ती अहंकार आहे. माझ्यासारखा जपणारा कोणी नाही, माझ्यासारखा ग्रंथाभ्यास करणारा कोणी नाही, माझ्यासारखं ध्यान कोणी करत नाही. मी तर ब्रह्ममुहूर्तावर उठतो, गंगेच्या किनारी साधना करत असतो. एकदा मी साधना करने वाला, मी अभ्यास करने वाला, मी ध्यान करने वाला, हा वाले प्रकरण मोठं बेकार. हा अहंकाराचं द्योतक असतं. म्हणून हे असं अडथळा येऊ नये, व्यत्यय येऊ नये म्हणून मंगलाचरणाची आवश्यकता असते. मंगलादीनी, मंगल मध्यानी, मंगलांतानीच शास्त्राणी प्रथमते. सगळ्यांना समजेल असं संस्कृत आहे. मंगलादीनी सुरुवातीला मंगल, मंगल मध्यानी मध्ये मंगल, मंगलांतानी च शास्त्राणी प्रथमते. शास्त्र सांगतं सुरुवातीला जर मंगल केलं तर मध्ये ते मंगल टिकून राहतं आणि शेवटपर्यंत सगळं मंगलच होतं. किंवा ग्रंथादौ, ग्रंथामध्ये तू मंगलाचरेत, ग्रंथादौ तू मंगलाचरेत. काय वाक्य आहे? ग्रंथादौ तू मंगलाचरेत, न्यायशास्त्राचं वाक्य. ग्रंथाच्या आधी मंगलाचं आचरण करा, ग्रंथमध्ये तू मंगलाचरेत, ग्रंथांते मंगलाचरित. हे
अगदी सारखा आहे. मंगलादिनी मंगलमध्यानी मंगलांतानी ग्रंथादौ ग्रंथमध्ये ग्रंथांत तीन ग्रंथांते मंगलाचरण. मंगलाचरण का करावं लागतं? का प्रार्थना करतो आपण? एक तर कार्य निर्विघ्नपणे पार पडावं हा, आणि मला जसं पार पाडायचं आहे, असं मी ठरवलं आहे तसं पार पाडलं पाहिजे. उपनिषदांमध्ये शांतीपाठ असतात. 10 उपनिषदांचे 6 शांतीपाठ आहेत. गुरु आणि शिष्य यांची वेवलेंग जुळली पाहिजे. श्री गुरु जे सांगतात ते शिष्याच्या डोक्यावरून जाता कामा नये, डोक्यात गेलं पाहिजे, डोक्यातलं बुद्धीत उतरलं पाहिजे आणि बुद्धीचं वागण्यात आलं पाहिजे. म्हणून मंगलाचरण असतं आणि ही कार्यपूर्ती असते. गुरु शिष्यांचं ऐक्य झालं पाहिजे. शेवटचा म्हणजे महत्वाचा उद्देश उपनिषदांचा काय आहे? शांतीपाठांचा ऐक्य. म्हणून भद्रं कर्णेभिः भद्रं पश्येम भद्रं शृणेम. म्हणून कार्य सिद्ध होण्यासाठी पार्श्वभूमी सुरू आहे आज मंगलाचरणाची. 3 गोष्टींची गरज असते. एकाला म्हणतात प्रयत्न, दुसऱ्याला म्हणतात काल आणि तिसऱ्याला म्हणतात दैवत. संस्कृतमध्ये प्रयत्नम कालम दैवतम असं त्यांनी उद्योग केला, असा त्यांनी उद्घृत केलेला आहे. प्रयत्न पाहिजे, काल पाहिजे आणि दैव पाहिजे. 3 गोष्टींची अनुकूलता आवश्यक आहे. प्रयत्नांची गरज आहे, प्रयत्नांच्या पराकाष्ठेची गरज आहे. संस्कृतमध्ये एक सुभाषित आहे, आम्ही शाळेमध्ये शिकलो होतो. उद्यमेन ही सिद्धंती कार्याणी न मनोरथैहि नहि सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. उद्यमेन ही सिद्धंती. जो प्रयत्नवादी आहे, जो धडपड करणार आहे, जो प्रयत्न करणार आहे, त्याचंच कार्य सिद्ध होतं. न मनोरथही, नुसत्या कल्पना करणाऱ्याचं कार्य सिद्ध होत नाही. नाही सुप्तस्य सिंहस्य प्रविशन्ति मुखे मृगाः. झोपलेल्या सिंहाच्या तोंडामध्ये हरिण येऊन बसत नाही. सिंहाला आज 2दा सिंह झाला. सिंहाला काय करावं लागतं? शिकार करावी लागते, प्रयत्न करावा लागतो, दबा धरून बसावं लागतं. कुठे हरिण चरतात आहे तिथे जाऊन पाहावं लागतं. मी बसलो आहे इथे हरिण आलं पाहिजे असं नाही होत. उद्यमे नाही सिद्धंती. प्रयत्न केले पाहिजे. प्रयत्नात सगळ्यात महत्वाची जर काही गोष्ट असेल तर योग्य दिशा, अचूक ध्येय. सिंहाचंच उदाहरण सुरू आहे तर तो बरोबर पाण्याच्या दिशेकडे जातो. कारण प्राणी पाणी प्यायला कुठे येतात? नदीवर, तलावावर. मग जिथे पाण्याचा साठा आहे त्या साठ्यांकडे हे बरोबर जातात. त्यांना माहीत असतं की सापडतात इथे. बाकी वेळेला कुठेही गायब होतील, पळून जातील, पण पाणी प्यायला येणंच आहे. दिशा कशी आहे? अचूक आहे, योग्य आहे. बरोबर दिशा निवडली आणि ध्येय सुद्धा अचूक टिपलं. 100 हरणं असतात, पण नेमकं कोणाला टिपायचं हे ठरलेलं असतं. ज्याला टिपायचं असतं त्याच्या बाजूनी दुसरा पळत असेल तरी बघत नाही प्राणी त्याच्याकडे. कोणाला बघतो प्राणी? ज्याला टिपलं असेल त्यालाच बघतो आणि त्यालाच पकडतो. जर त्यांचं कॉन्सन्ट्रेशन थोडंसंही तुटलं, शिकार हातची निघून जाते, उपाशी राहावं. अत्यंत अचूकरित्या टिपावं लागतं ध्येय. आणि अचूकरित्या ध्येय टिपणं माणसाला शक्य आहे. सिंहाला जर शक्य आहे तर मनुष्याला का शक्य नाही? एकदम अचूक ध्येय टिपता येतं.
अर्जुनाने पक्ष्याचा डोळा टिपला होता. कित्येकांना झाडही दिसत होतं, फांद्याही दिसत होत्या, बसलेला पक्षी दिसत होता. अर्जुनाला पहिल्यांदाच झाड दिसलंच नाही. झाडावरच्या पक्ष्याला नेम धर म्हणून सांगितलं. झाडाच्या पक्षावरच नेम धरलं त्याने. त्याला झाड दिसलंच नाही, फांद्याही दिसल्या नाही, पक्षीच दिसला. म्हणे गुरुजी म्हणले काय दिसतंय? म्हणे पक्षी दिसतोय. म्हणे त्याचा डोळा बघ. डोळा बघ म्हटल्यानंतर अर्जुनाला पक्षी दिसला नाही, फक्त डोळा दिसला. काय हो, एवढे वर्ष झाले त्या अर्जुनाच्या गोष्टी सांगतात, त्याला दिसला की नाही कोणाला माहित. कोणी काय सांगावं, काय होतं? आम्हाला काही तसं होणार आहे का? म्हणू शकता तुम्ही. वर्ल्ड कप फायनल होता. शेवटची विकेट होती, शेवटचं ओव्हर होतं. कॅप्टन धोनी विकेट कीपर होता. धोनी विकेट कीपर असताना त्या शेवटच्या ओव्हरमध्ये टाकलेला जो बॉल आहे तो विकेट कीपरच्या मागे उडवून फोर मारण्याचा बॅट्समनचा प्रयत्न होता. माहिती आहे सगळ्यांना वर्ल्ड कपची गोष्ट. पण मला काय सांगायचं आहे त्या गोष्टीमधलं हे माहिती आहे की नाही मला कल्पना नाही. जे मी टिपलं ते तुम्हाला सांगतोय, कारण की अचूक ध्येय टिपणे हा आपला आत्ताच मुद्दा आहे बोलायचा. त्यांनी ती बॅट अशी उडवून मागच्या बाजूला उडवून विकेट कीपरच्या मागे अंगावर पलीकडे बॉल उडवला की विकेट कीपरला पकडता येणं कसं शक्य नव्हतं. किती धावून जिंकलं होतं, भारत गेला होता. महेंद्र सिंग धोनी वळला मागच्या बाजूला आणि बघितलं की तिथे नेमलेला खेळाडूचं बरोबर लक्ष आहे की नाही. त्यावेळेला धोनीनं प्रश्न विचारला, ते मला तुम्हाला सांगायचं आहे की तुम्ही काय पाहत होते. मग तुमच्या हातात तर कॅच येणं शक्यच नव्हतं, पण तुम्ही तिकडे खेळाडू नेमून ठेवला होता, बॉलरला सांगून ठेवलं होतं कशी बॉलिंग करायची, आणि तेव्हा तुम्ही मग काय बघत होते? तर तो म्हणला, मी नेमलेला खेळाडू काय करतो आहे याच्याकडे माझं लक्ष नव्हतं. धोनी काय म्हणला, मी नेमलेला खेळाडू काय करतो आहे याच्याकडे माझं लक्ष नव्हतं, पण त्याचे जे हात आहेत दोन, मला फक्त तेवढेच दिसत होते. कॅच घेणारा तो होता खेळाडू, मारणारा बॅट्समन वेगळा होता, बॉलिंग करणारा बॉलर वेगळा होता, स्टंपच्या मागे फक्त पलटून बघणारा महेंद्रसिंग धोनी कॅप्टन होता. आणि त्याला तो फिल्डर दिसत नव्हता, फक्त एवढे हातच दिसत होते दोन. आणि तो म्हणला, या हाताची जी घडी आहे ती त्याने अशी केली आहे की अशी केली आहे, कशा प्रकारची घडी केली आहे की जेणेकरून तो बॉल पुन्हा उसळेल की काय याच्या हातातून, ह्या दृष्टीने मी विचार करत होतो. मला फक्त त्याच्या हाताचे पंजेच दिसत होते. आणि जेव्हा माझ्या लक्षात आलं की त्यांनी ही कॅच अशी न घेता अशी घेतोय, तेव्हा मला खूप आनंद झाला की कॅच सुटण्याची शक्यता नाही हातातून. आणि झालंही तसंच. तो चेंडू त्याच्या हाताच्या पकडीमध्ये एवढा पक्का आला की त्याला पुन्हा उसळून बाहेर जाण्याची संधी दिली नाही. बोटांनी आवळून घेतलं त्या चेंडूला. अचूक ध्येय टिपणं. बॉलरला विचारलं की तुला काय दिसत होतं? एवढे लोक टाळ्या वाजवत होते, एवढे लोक ओरडत होते, तुला खूप जण बघत होते, तुझी इरेक्ट पोझिशन पण नव्हती, तू पडू शकण्याच्या पोझिशन मध्ये असा थोडासा वाकडा झाला होता की तुझा बॅलन्स जाईल शरीराचा. तो म्हणला मला फक्त चेंडू दिसत होता, मला दुसरं काही कोणाला कॅच घेणाऱ्याला विचारलं तर तो म्हणला मला फक्त चेंडू दिसत होता, मी इरेक्ट होतो की
लँडिंग पोझिशन मध्ये पडणार आहे की प्रेक्षक टाळ्या वाजवून राहिले, या कसल्याच गोष्टीकडे माझं लक्ष नाही. मला फक्त चेंडू दिसत होता. कॅच घेणाऱ्याला फक्त चेंडू दिसत होता. आणि महेंद्रसिंग धोनीला कॅच घेणाऱ्या माणसाचे फक्त एवढे हात दिसत होते. अचूक टिप्पणी याला म्हणतात. जर मला ब्रह्मरूप व्हायचं आहे, जर मला आत्मरूपाचा आनंद घ्यायचा असेल, मला अचूक टिपता आलं पाहिजे. म्हणून माझे प्रयत्न योग्य दिशेला असला पाहिजे आणि ध्येय निश्चिती असली पाहिजे. ही शास्त्रामुळे होते, ही श्रीगुरूंच्या सांगण्यामुळे होते. असं जो करत नाही पण मेहनत घेतात, अशा मेहनत घेणाऱ्यांना परिश्रम होतात, कष्ट होतात, हाती काही लागत नाही. हाती काही नाही लागत. प्रयत्न कसे असले पाहिजे? अचूक असले पाहिजे. पण ज्याला अचूक प्रयत्न करता येत नाही, दिशाहीन प्रयत्न जो करतो, त्याला श्रम म्हणतात. त्याला परिश्रम असं म्हणतात. म्हणून आयुष्यात खूप लोक मेहनत करतात, खूप लोक कष्ट घेतात, पण त्या कष्टातून त्यांचं दारिद्र्य सुद्धा हटत नाही. तुम्हाला बघायला मिळतील कितीतरी लोक दरिद्री परिस्थितीमध्ये असतात. सकाळी कमावलं की संध्याकाळी संपून जातं. याचं कारण असं की अचूक टिपलं नाही, योग्य दिशा निवडली नाही प्रयत्नांची. आपल्याला वाटतं असं की हा बुद्धिमान आहे म्हणून यांनी केलं, हे केलं. पण महत्वाची गोष्ट जर काय असेल, त्यांनी अचूक टिपलं, त्यांनी दिशा बरोबर निवडली. दुसरा मुद्दा आहे कालम. पहिला झाला प्रयत्न, दुसरा मुद्दा कालम. अखंड जे प्रयत्न आहे, त्या प्रयत्नाची गतिमानता फार महत्वाची असते. सातत्य फार महत्वाचं असतं. हेची देही हेची डोळा, भोगू मुक्तीचा सोहळा. मला याच देहामध्ये मोक्ष मिळाला पाहिजे. कालम, त्याच्यासाठी तो फार प्रयत्न करतो. आम्ही शाळेत शिकत असताना काळकाम वेगाचे गणित असत. इतका काळ आहे, एवढे मजूर काम करतात आहे, त्यात इतके मजूर वाढवलेले आहे. मग हे काम किती दिवसात पूर्ण होईल, त्याला काळ काम वेगाचे गणित म्हणायचे. त्यांनी कालाचा अंदाज बरोबर यायचा. दिशा झालेली आहे आता पक्की, वेग निश्चिती झालेली आहे, गती निश्चित झाली आहे. गती ही काळाचा भाग आहे, स्पीड. आणि मग त्यामुळे होतं, नाही तर मग काय होतं, सातत्य टिकत नाही. काही लोकांचं येतात सत्संगाला, उशिरा होतात. ऑनलाईन येतात, उशिरा येतात. हा, थोडा उशीर झाला त्याचं त्यांना काही वाटत नाही, कारण 2-4 दिवस उशीर झाला की त्यांना उशिरा येण्याची सवयच लागून जाते. मग आमचा परमार्थ चालू पण आहे आणि हातात काही लागत पण नाही, असा असतो त्यांचा. कुछ काम का नाही. काळाची गती नाही आम्ही समजू शकलो, काळाची गती नाही आम्ही हे करू शकलो. आणि म्हणून लक्षात ठेवायचं की सातत्य नसतं. साधनेला लागतात, सगळं करतात, पण बस काही दिवसातच त्यांना असं वाटतं, मग अजून किती दिवस साधना करावी लागेल, मी ही साधना करण्याच्या खरंच लायक आहे का, एवढं मोठं प्रगल्भ ज्ञान माझ्या अल्पमतीला झेपेल का, का असा विचार करतोयस. तुझ्या बुद्धीला हे ज्ञान झेपेल की नाही हे सद्गुरूंनी ठरवलंय, तू कोणालाच ठरवणार आहे. त्यांनी ठरवल्यानंतर तू का विचार करतोयस. आता तुला विचार करण्याचा अधिकार तरी कुठे आहे. पण असे विचार करायचे आणि सातत्य मोडून टाकायचं. अहो, जन्मोजन्मी आम्ही बहुपुण्य केले, तेव्हा या विठ्ठले कृपा केली. जन्मोजन्मीचे परिश्रम आहेत. आम्हाला जर ते याच जन्मात पूर्ण करून घ्यायचे असतील, तर आम्हाला हेची देही हेची डोळा ही म्हण पक्की करावी लागेल. पण मग प्रयत्नही करावा लागेल. आम्ही आमचं प्रपंचातलं काहीच कमी करणार नाही, पण आम्हाला हेची देही हेची डोळा झालं पाहिजे. कसं शक्य आहे, कसं शक्य आहे. या अडचणीमध्ये येतात आणि म्हणून याला प्रारब्ध म्हणतात, याला दैव म्हणतात.
खूप जण साधना करतात, जमून साधना करतात. महिना 15 दिवसांनी कोलमडते, वर्ष 2 वर्ष पुन्हा आठवणच नाही राहत. सातत्य नाही टिकत. सातत्य नाही टिकत. सातत्य टिकवण्याचा जर प्रयत्न केला तर मग दैव सुद्धा मदत करतं आपल्याला. ते काय झालं हो, की सकाळच्या वेळेला कसं जमणार आहे हो आमचं? तुम्हीच सांगा हो कसं जमणार आहे? सकाळी गावाला जायचं असलं तर जमतं. बाकी काही कामं करायची असली तर जमतात. सकाळी सत्संगाला नाही जमत. संध्याकाळी संध्याकाळी फिरायला जायचं असतं ना, तेव्हा कसा सत्संग करणार? मग तुमच्या वेळेला तुम्हीच करा. आज सकाळी करा, उद्या दुपारी करा, परवा संध्याकाळी करा. निर्वाह करूच नका. आज ह्यांचं ऐका, उद्या त्यांचं ऐका, परवा त्यांचं ऐका. आज हे पुस्तक वाचा, पूर्वा ते पुस्तक वाचा. सातत्य नाही. काय करायचं या ध्येय निश्चिती नाही. प्रयत्न सुरू आहेत, पण अशा प्रयत्नांना कष्ट म्हणतात, परिश्रम म्हणतात, त्रास म्हणतात, बाकी काहीच नाही. थोड्याफार प्रमाणात दैव असतं, ज्याला लक म्हणतो आपण, गुड लक असं म्हणतो. ते मनुष्याच्या अधीन नसतं. कधी कधी खूप प्रयत्न करून सुद्धा यश येत नाही. कधी कधी अत्यल्प प्रयत्न करूनही खूप यश येऊन जातं. काही लोक अथक प्रयत्न करूनही पहिल्या अटेम्प्टमध्ये पास होत नाही. आणि काही लोक पास होऊन जातात, ते म्हणतात कसं झालं मला कळत नाही, पास होईल असं वाटलं पण एवढे मार्क मिळून गेले. कर्तुराज्ञे या प्राप्यते फलम, रमण महर्षी म्हणतात. कधी कधी दैवच बलवत्तर असतं आणि अतिशय अनुकूल असतं. यत्र योगेश्वर कृष्ण तत्र पार्थो धनुर्धर. अरे जिथे धनुर्धर आहे तिथे योगेश्वर कृष्ण आहेच. मग आता त्याला अपयश येण्याची शक्यताच नाही. आता त्या अर्जुनाकडून चूक झाली, सूर्यास्ताच्या आत काय करेन मी, याचा वध करेन सूर्यास्ताच्या आत, अशी प्रार्थना करायला नको होती. आणि नाही केला तर मी अग्निकाष्ट घेईन. आता झालं, मरायची वेळ आली, कारण त्याला लपवून ठेवून दिलं कौरवांनी. मग कृष्णाने आपलं सुदर्शन सूर्याच्या आड केलं, अंधार झाला, अग्निकाष्ठाची तयारी झाली, तेव्हा तो येऊन हजर झाला. ते नाव आत्ता मला आठवत नाहीये, तोंडात आहे पण आठवत नाहीये, असू द्या. आणि अग्निकाष्ठाच्या तयारीत सूर्य सांगतो, हा सूर्य, हा जयद्रथ, त्याचं नाव जयद्रथ, हा सूर्य आणि हा जयद्रथ. आणि झालं, ज्याच्या पाठीशी कृष्ण आहे त्याच्या पाठीशी दैव आहेच. म्हणून ईश्वरानुग्रहात एवं पुष्प पुंसा अद्वैत वासना, अद्वैत वासना तयार होण्यासाठी, अद्वैताचा अभ्यास करावेशी वाटण्यासाठी, ज्ञानाची जिज्ञासा होण्यासाठी दैव बलवत्तर पाहिजे. नाही तर काय होतं की पास होण्यासाठीच प्रदक्षिणा मारल्या जातात, ऍडमिशन मिळण्यासाठी मारले जातात, आरोग्य चांगलं होण्यासाठी मारले जातात. वेळेत मला एवढं बसवायचं आहे. पुष्कळदा ज्ञान जिज्ञासा खूप असते, पण शरीर अनुकूल नसतं, आजारपण येतात. म्हणून शरीर स्वास्थ्य पण चांगलं असणं हे पण दैवत आहे. खूपदा शरीर खूप चांगलं असतं पण ज्ञान जिज्ञासाच नसते. दात आहे पण चणे नाही, चणे आहे पण दात नाही. माझ्या स्वतःचा साखरेचा कारखाना आहे पण मला डायबिटीस आहे. दोन्ही गोष्टी खोट्या आहेत बरं का. माझ्याकडे कारखाना नाही, मला डायबिटीस पण नाही. उदाहरण दिलंय. साखरीचा कारखाना आहे, डायबिटीस आहे, काय फायदा झाला? आणि म्हणून अनुकूल मनुष्य शरीर मिळतं. कधी शरीर अनुकूल असतं तोपर्यंत ज्ञान लालसा तयारच होत नाही, जिज्ञासा तयारच होत नाही. दुर्दैव असतं. काही जण परमार्थ देतात पण सत्शास्त्र श्रवण त्यांना मिळत नाही. काहीतरी करत असतात, नामच घेतात, ध्यानच करतात, आम्ही जे करतोय ते बरोबर आहे असं समजतात. काही जणांना सगळं मिळतं पण सद्गुरूंची प्राप्ती होत नाही. बुद्धी आहे, वैभव आहे, शरीर सौष्ठव आहे, उत्तम आरोग्य मिळालेलं आहे,
ज्ञान जिज्ञासा आहे, पण सद्गुरू नाही. केशराचं श्रीखंड तयार केलाय, पण भूक नाही, खाण्याची इच्छाच नाही. इच्छा आहे, सांगणारा नाही. अहंकारासारखा मोठा प्रतिबिंब बंद येतो की मला सगळं कळतं, मला कोणाकडून ऐकून घ्यायची जराही गरज नाही. सद्गुरूंनी सांगितलं ते खरं असेल कशावरून? संशयात्मा विनश्यती. गीतेत सांगितलंय अमानित्वम अदंभित्वम अहिंसा किंवा इंद्रियार्थेषु वैराग्यम अनहंकार एवच जन्म मृत्यू जरा व्याधी दुःख दोषानुदर्शन. व्याधी कोणत्या? जन्म ही व्याधी आहे, म्हणून मृत्यू ही सुद्धा व्याधी आहे. पण दुःखाच्या दोषाचं दर्शन केलं तर माणूस या शरीररूपी व्याधीतून सुटतो, जन्म मृत्यूच्या व्याधीतून सुटतो. पण दुःख दोष पाहिले पाहिजे, प्रपंचातला गोडवा पाहू नये. आज जो व्यक्ती मला गोड वाटतो तो उद्या कडू वाटतो, त्याच्याशी उद्या माझं जमतच नाही. आज त्याचं आणि माझं एवढं गुळपीठ असतं की त्याच्याशिवाय मला करमत नाही, आणि उद्या तो माझं किंवा मी त्याचं तोंड पाहत नाही. याला दैव असं म्हणतात. मयी चानन्य योगेन भक्तिरव्यभिचारिणी विविक्त देश सेवित्वम अरतीर जन संसदी. कीर्तीचा लोभ, पुष्कळ पुष्कळ अडचणी आहेत. एकदा साधनेचं जर सातत्य साधलं तर हे जे प्रतिबंध आहे, हे जे दैव आहे, हे आड नाही आहेत, किंवा सौम्य प्रमाणात अडचणी निर्माण करतात. सौम्य प्रमाणात शब्द लक्षात ठेवा. खूप साधक असे असतात, आमचं कसं जमेल हो, आम्हाला कसं जमेल, एखाद दिवशी ऐकून पाहायला हरकत नाही, रोज रोज कसं आम्ही वेळ देणार. त्यांनी पहिलेपासून ठरवून ठेवलं असतं की रोज रोज वेळ द्यायचाच नाही. ठरवून ठेवलं असतं त्यांनी पहिलेपासून. पण काही जण म्हणतात काही होईल का बघू, जर होण्यासारखं वाटलं तर चालू ठेवू, पण एवढ्या मोठ्या अडचणींमध्ये मला कसं जमेल बरं हे. आणि ती सकाळी 7ची वेळ, काय वेळ आहे काही. चला ऐकून तर पाहू. ऐकून पाहिल्यावर त्याला ऐकावंसं वाटतं, ऐकावंसं वाटल्यानंतर त्याला पुन्हा पुन्हा ते ऐकावंसं वाटतं, पुन्हा पुन्हा ऐकल्यानंतर लिहून काढावंसं वाटतं, लिहून काढल्यानंतर त्याला शंका विचाराव्याच्या वाटतात, शंका विचारल्यानंतर त्याचं समाधान झालं की त्याला आनंदाला प्राप्त होतो, आनंदाला प्राप्त झाला की एकाग्रतेने ऐकावंसं वाटतं. आणि मग तो काही दिवसात सांगतो की मला वाटलं नाही की मला जमेल, पण आता जमायला लागलं हो. म्हणजे ही वेळ मला शक्यच नव्हती, पण त्यावेळी मला जमलं. ईश्वर कृपेने, सद्गुरु कृपेने बाहेरील प्रतिबंध, अडथळे हळूहळू हळूहळू कमी व्हायला लागतात, आपोआप कमी व्हायला लागतात, क्षीण होत जातात. त्यावेळेलाच फोन येणे, त्यावेळेलाच अडचणी निर्माण होणे. हळूहळू नातलगांनाही माहीत असतं की 7 ते 8 हे जरा आपले नसतात. त्यांना आपलंसं करायचं असेल तर 7 ते 8ची वेळ सोडून द्यावी. म्हणजे ते गोड बोलतात, पण 7ला 5 मिनिटं कमी असताना जर फोन केला तर ते फार थोडक्यात बोलतात. बरं बरं नंतर बोलू म्हणतात. मग लोक फोनच नाही करत त्या वेळात, नंतर सावकाश बोलतात. मग हळूहळू त्यावेळेला फोन येणं कमी व्हायला लागतं, अडचणी येणं आपोआप कमी होतं. ज्या ज्या लोक, मग नातलग असो कोणी असो, बरोबर त्यावेळेला ते आपल्यापासून दूर राहतात, कारण ते त्यातले नसतात ना, आपल्यातले नसतातच ते. त्यांना माहीत असतं उगाच यांच्याशी बोलावं आणि यांनी आपल्याला परमार्थाचे डोस पाजले तर त्याच्यापेक्षा आपण 4 तास जाऊ द्यावे, मग यांच्याशी बोलावं. असे लोक आपोआपच दूर होतात, जे या मार्गाशी संबंध ठेवूच इच्छित नाही. ते मार्गापासून दूर होत नाही, आपल्यापासून पण दूर होतात. आणि हळूहळू चांगल्या लोकांचा संघ तयार होतो आणि वांगले लोक दुरावतात, आपोआप दुरावतात. आपल्याला त्यांचा सहवास नाही लाभत, चिखल उडणं बंद होऊन जातं.
बाहेरील प्रतिबंध आणि अडथळे हळूहळू 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 कमी होतात. तुम्ही अभ्यास करायचा प्रयत्न करा, सातत्य टिकवण्याचा प्रयत्न करा. परमेश्वर मदत केल्याशिवाय सोडत नाही. त्या ठिकाणी प्रारब्ध प्रतिबंध किंवा दैव याला दोष देऊ नका. ते आड येतं हे मान्य आहे मला. पण जर निकराने प्रयत्न केले, निकराचे प्रयत्न माहिती आहे ना, निकराची लढाई असं म्हणतात. तर नेटाने त्यावेळेचा केलेला शेवटचा प्रयत्नही लढाई जिंकून नेतो. हो. हारायला आलेली बाजी मारल्या जाते. शेवटच्या ओव्हरमध्ये वर्ल्ड कप मिळून जातो. प्रतिस्पर्ध्याकडून चूक झालेली नसते, पण डोळ्यात तेल ओतून मी जागा असल्यामुळे त्याचा किंचित लूज बॉल हा मला 4 किंवा 6 मारायला मदत करतो. कारण मी डोळ्यात तेल घालून बसलेलो आहे. मी बघतच असतो की किंचित लूज बॉल कोणता आहे आणि त्याला मी कसा टोलवीन. म्हणून शेवटच्या बॉलवर सुद्धा 6 मारणारे लोक आहेत. शेवटच्या बॉलवर विकेट घेणारे लोक आहेत. शेवटच्या चेंडूवर यश खिचून घेणारे लोक आहेत. दैवाला बलवत्तर करवून घेता येतं. समर्थ म्हणतात, रेखा तितकी पुसोनी जाते, प्रयत्ने वाळूचे कण रगडिता तेलही गळे. म्हणून काका प्रारब्ध प्रतिबंध कधी सांगत नाही साधकांना. आणि म्हणून मी प्रारब्ध प्रतिबंध दैव हे सांगून त्या आपल्यासाठी अडथळा येत नाही हे सांगतोय. कारण पंचदशीत सांगितले आहेत हे 4 प्रारब्ध प्रतिबंध. त्यामुळे प्रतिबंध आहेत, पण साधकांनी त्याची चिंता करू नये. आपले अथक प्रयत्न थांबवू नये. मग त्याची कंटिन्युटी साधल्या जाते. हो, जमतं. अरे आम्हाला जमायला लागला हो सत्संग. किती कठीण कठीण, पण आम्हाला सोपं वाटतं हो सांगितलेलं. तुम्ही सांगितलेलं सोपं आहे असं वाटतं. मेंदूमध्ये काय झालंय आता, बसायला लागलं, त्याच्यामुळे सोपं झालं. आधी धास्ती घेतली होती, इंग्रजी जमेल का, इंग्रजी जमेल का, गणित जमेल का, गणित जमेल का, वेदांत जमेल का, वेदांत जमेल का. तेच आहे ना, इंग्रजी गणिताबद्दल जे आहे तेच वेदांताबद्दल आहे. इतकं मोठं कठीण कसं जमेल. बापा बापा उपनिषद, अरे बापरे ब्रह्मसूत्र, हा गीता. अरे ही आपल्यासाठीच सांगितली आहे. अरे बापरे म्हणण्यासाठी सांगितली नाही, मला जमेल म्हणून सांगितली आहे. संतांना हे माहिती आहे की याला काय पचनी पडेल. आईला हे माहित असतं की आपल्या बाळाला काय पचेल. ती मऊ घास करून देते. भगवद्गीता असा मऊ घास आहे. ब्रह्मसूत्र भरकटू न देण्याची व्यवस्था आहे. त्याच्यामुळे पायाला काटे नाही बसत. नेमकं काय केलं पाहिजे, म्हणजे काय होणार नाही, दुसरं काही करू नये, हे सांगणारं उपनिषद आहे. प्रस्थानत्रयीची गरज आहे. मनाचे श्लोक, दासबोध आणि आत्माराम प्रस्थानत्रयी आहे. प्रस्थानत्रयीची आवश्यकता आहे. प्रतिबंध अडथळे दूर होतात. अडचण मास्टर राहत नाही. बाहेरील अडथळे जसे जसे कमी होतात तसे आंतरिक अडथळे सुद्धा कमी होतात. मनामध्ये पण अडथळे असतात. मनच लागत नाही, व्यत्यय असतात, विक्षेप येतो, विचार येतात. ते विचार एवढे बलवान असतात की आम्हाला रामकृष्ण हरी म्हणू नाही देत. हे सगळं कमी 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 होतं. आकाशात उडलेले धुळीचे कण जसे हळूहळू 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 जमिनीवर स्थिरावतात, तसा अंतःकरणात उठलेला हल्लकल्लोळ, वादळ, विक्षेप हळूहळू हळूहळू कमी होतो. पण रोजचं सातत्याचं नियमाचं साधन आवश्यक आहे. प्रयत्न, काल आणि दैवम 3 गोष्टी सांगतो आहे. यातल्या तिसऱ्या गोष्टीचा शेवट आहे. शास्त्र श्रवणाची संधी वापरली की बाहेरील अडथळे संपतात. शास्त्र मदत करतं. शास्त्र कृपा असते. ती कृपा आम्हाला बाहेरच्या अडथळ्यांपासूनही सांभाळते आणि आतमधले अडथळे निस्तनाभूत करते.
आंतरिक प्रतिबंधाला क्षीण निर्माण करते. आंतरिक प्रतिबंध काय असतात? सांगण्याची गरज नाही, ज्याची त्याला माहिती आहे. थोडेसे सांगतो. माझे सद्गुरू खरंच ब्रह्मरूप आहेत का हो? की हे सगळेजण म्हणतात म्हणून आपण म्हणावं, म्हणत म्हणत गेलं तर बरं राहतं, नाही म्हणलं तर पाप लागतं. आंतरिक कलह, कलह, संभ्रम, संशय. काय संभ्रम आहे? माझे गुरु ब्रह्म आहेत की शरीर आहेत, मनुष्य आहेत? मी माझ्या गुरूंना डॉक्टर समजावं की ब्रह्म समजावं? ब्रह्म समजावं. कोणाच्याही गुरूंना माणूस किंवा पुरुष किंवा स्त्री समजू नये, ब्रह्म समजावं. साधू दिसती वेगळाले, परी ते स्वरूपी मिळाले, अवघे मिळवून एकची जाहले, देहातीत वस्तू. म्हणून श्री गुरूंबद्दल शंका घेऊ नये, म्हणजे ते मनुष्य असतील असं समजू नये. मनुष्य वेशात परब्रह्म आलाय हे समजावं. कोण अवतरलाय? परब्रह्म साक्षात सद्गुरू रूपाने माझ्यासमोर प्रगटलाय. त्याचा फायदा मला करून घेता आला पाहिजे. त्यांचा शब्दन शब्द मोलाचा असतो, लक्षात ठेवा. तो व्यवहारातला असो की परमार्थातला असो, तो शब्द माझ्या कल्याणासाठी निघाला असतो आणि मग तो मला अत्यंत मदतीनीस असतो. आयुष्याच्या क्षणापर्यंत श्री गुरूंचे वचन जपून ठेवावे. श्री गुरूंच्या वचनांवर दृढ श्रद्धा असावी. त्यांच्या साधनावर एकनिष्ठा असावी. वचनांवर दृढ श्रद्धा आणि साधनांवर एकनिष्ठा. म्हणजे गुरूंनी मला हे साधन दिलंय, प्लस मी अजून हे करू का? एकनिष्ठा नाही साधली. म्हणून साधनाभ्यास महत्वाचा. सांगितलं तर आहे गुरूंनी, पण एवढं ज्ञान मला पेलेल का हो? आणि समजा मी केला अभ्यास, तर हे नंतर मला आठवेल का हो? आता या वयात नाही ना आठवत. तुला स्वतःची ओळख आठवते ना? तू डॉक्टर आहे, इंजिनियर आहे, वकील आहे, आठवतं ना? मग तू ब्रह्म आहे हेही आठवेल. ती तुझी ओळख आहे म्हणून आठवेल. ओळख आठवावी लागते का? मी डॉक्टर आहे असं मला रोज 100 वेळा म्हणावं लागतं का? मी ब्रह्म आहे म्हणण्याची गरज आहे का? पहिले मी स्वतःला ब्रह्मा व्यतिरिक्त दुसरं काहीतरी समजत असतो म्हणून म्हणावं लागतं, म्हणून चिंतन करावं लागतं. पण एकदा ते आहे हे कळल्यानंतर मग काहीच नाही करावं. हंसाला मी हंस आहे की नाही हे पाहण्यासाठी पोहावं लागतं का? अरे निरक्षीर विवेकाची शक्ती असते त्याच्याजवळ. पोहण्यावरून हंस नाही सिद्ध होत. सोहम हंसा, हंसा सोहम, स्वरूपी तन्मय झाला. संतांचं वचन आहे बरं काय. संत वचन ऋतंभरा प्रज्ञेतून प्रगट झालेली असतात. ती त्यांची व्यक्तिगत नसतात. त्यामुळे त्या संतांच्या नुसत्या नावावर ते जरी जात असलं तरी असतं त्या ऋतंभरेचं. मला एवढं आठवेल का? एवढे वेदांताचे शब्दच माझ्या लक्षात राहतील का? तुझ्या मुलांची नावं लक्षात राहतात. हळूहळू तुझ्या व्याही मिळणींची नावं लक्षात राहतात. हळूहळू नातवा पंतवांचे नावं लक्षात राहतात. नातवांच्या शाळांचे नावं लक्षात राहतात. त्यांच्या टीचर्सचे नावं लक्षात राहतात. हे सगळे 60 नंतर आलेल्या गोष्टी सांगतोय ना, आधीच्या बोलतच नाही आहे. या 60 नंतरच्या गोष्टी जर आम्हाला आठवतात तर 60 नंतर वेदांत अभ्यास केला तर का आठवणार नाही? इतस्ततः झालेला जो अभ्यास आहे तो कमी करा, म्हणजे हा आठवेल. बुद्धी जर जास्त क्षेत्रामध्ये पांगली असेल तर तिला एकाग्र करावं लागेल, ठराविक क्षेत्रात आणून ठेवावे लागेल. रियाचं काय झालं हेही पाहायचंय, सुशांतचं काय झालं हेही पाहायचंय, कंगनाचं काय झालं हेही पाहायचंय. मग नाचतच बसा विषयांमध्ये, मग दुसरा काही पर्याय नाही. काय व्हायचं असेल ते हो. त्यांचं राजकारण त्यांच्या बरोबर. जे काही होईल त्यांनी माझ्या जीवनात काही फरक पडणार नाही, या लक्षात घ्या.
पण माझ्या जीवनात जे होणार आहे ते माझ्या जन्मासाठी अत्यंत उपयुक्त आहे. मग मला आठवेल का? काही लोक तर विचारतात, तुमच्यासारखं प्रवचन देता येईल का? प्रवचन करणं म्हणजे अध्यात्म नाही आहे हो. बोलता येणं म्हणजे अध्यात्म नाही आहे. सांगता येणं म्हणजे अध्यात्म नाही आहे. प्रवचनकार होणं, कीर्तनकार होणं म्हणजे अध्यात्म नाही आहे. मला सांगता येईल का, मला बोलता येईल का, असे प्रश्न का विचारता? बोलायला लागा, बोलणं जमेल. पण बोलणं जमणं म्हणजे मोक्ष नव्हे ना. मोक्षाचा अट्टहास करा ना. हे असे काय म्हणतात त्याला, मधल्या स्टेशन्सवर थांबण्याची इच्छा का निर्माण होते? नाही का? बोलता आलं पाहिजे, सांगता आलं पाहिजे, प्रवचन करता आलं, काही होत नाही. कोण विचारतं हो उद्या? दुसरा प्रवचन करता आला तर पहिल्याला सोडून देतात लोक, आणि मग पहिला रडत बसतो. काय फायदा? त्यापेक्षा जर मोक्ष मिळवला तर दुसरा मोक्षार्थी आला तरी याला त्या खुर्चीवरून कोणी हाकलत नाही, कारण ती खुर्ची अशी आहे की किती जणांना सामावून घेते. खूप जणांना सामावून घेण्याची जिथे क्षमता आहे त्या खुर्चीवर बसायला कोणी जात नाही. आणि जी खुर्ची आपण बघतो, जी खुर्ची एकाच माणसाला फक्त बसवते, तिथे हजारो लोक बसायला धावतात आणि स्पर्धा करतात आणि उभे राहतात निवडणुकीमध्ये. म्हणून गुरूंबद्दल अश्रद्धा किंवा संशय असता कामा नये. साधना आणि अभ्यासाबद्दल शंका असता कामा नये. स्वरूपाबद्दल किंतु परंतु उभे राहता कामा नये. विकल्प आणि संशयाने माणूस संपतो, याला असंभावना दोष असं म्हणतात. असा आतमध्ये येता कामा नये. आज आपण 3 गोष्टी बघितल्या: कालम, प्रयत्नम आणि दैवम. या तीनही गोष्टी मंगलाचरणाने अनुकूल होतात. आणि वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण या पहिल्या ओवीमध्ये केला आहे. आता वस्तुनिर्देश रूप मंगलाचरण म्हणजे काय? वस्तू शब्दाचा अर्थ ब्रह्म असा होतो, आणि ब्रह्माचा निर्देश करून जे मंगलाचरण केलं जातं ते कसं असतं? आता थोड्या उंचीची तयारी ठेवा, ऐकायची तयारी ठेवा, समजून घेण्याची तयारी ठेवा, वही पेन सोबत ठेवण्याची तयारी ठेवा. कारण आता विषय सूक्ष्मामध्ये जातो आहे, कठीण नाही होत आहे, कठीण होणार नाही आहे, सूक्ष्म आहे, बारकावे आहेत विषयातले. आणि बारकावे टिपायचे असेल तर इकडे तिकडलं लक्ष सगळं थांबवून फक्त ऐकण्यामध्ये लक्ष द्यावं लागेल, तर विषय चांगला समजेल. नाही तर समजल्यासारखं होईल. वेळेच्या आधी हजर राहावं लागेल. न राहिले तर माझं काही बिघडणार नाही आहे. पण प्रयत्न जर बरोबर केले, दिशेने केले, योग्य दिशेने केले तर कष्ट न होता यश येईल. दिशाहीन प्रयत्नांनी कष्ट होतात, यश नाही येत. कालाचं गणित, मी आता केव्हा लागलोय परमार्थाला? मग आता परमार्थाला जर मी उशिरा लागलो असेल तर मग आता प्रपंच एवढे काळ केला होता ना, मग आता त्याला थोडंसं आवश्यकतेवर ठेवा बस. आवश्यकता म्हणजे श्वास घेतला पाहिजे, आवश्यकता आहे. जेवलं पाहिजे, आवश्यकता आहे. पाणी पिलं पाहिजे, आवश्यकता आहे. या 3 एवढे आवश्यक जे असेल प्रपंचातलं ते करायला हरकत नाही. मग दैव साथ देतं, अडचणींवर मात होते. व्यत्यय येतात, पण ते व्यत्यय मला अडथळा निर्माण करत नाहीत. एक दैव असतं, प्रारब्ध असतं. आज लिंक जोडायला वेळ लागलाच की नाही? मी स्वतःच लिंकवर येऊ शकत नव्हतो. आज काय करू? 2-3 वेळा प्रयत्न केल्यानंतरही डिस्कनेक्ट होऊन राहिलो होतो, लिंकच मिळत नव्हती. काय करावं काही समजेना. माझी मिळाली तर हिची लिंक निघून गेली, जी सगळ्यांना कनेक्ट करत होती. आता सगळ्यांना कनेक्ट करता येत नव्हतं, तिची लिंक निघून गेल्यामुळे. या सगळ्या गोष्टीला वेळ लागला. म्हणून दैवानी साथ दिला नाही तरीही माणूस मोक्ष मिळवू शकतो. छोटीशी गोष्ट सांगतो 2 मिनिटात, कारण सुरुवात उशिरा केली होती म्हणून एक 2 मिनिटं अधिक. साधू नाग महाशय म्हणून विवेकानंदांचे गुरुबंधू आणि समकालीन विवेकानंदांच्या त्यावेळेला होते बघा. ते दृष्टांत एकदेशीय असतो, त्याच्या चिंध्या फाडायच्या नसतात, त्याच्यातनं बुद्धीचा किस काढायचा नसतं, एवढं लक्षात ठेवायचं. विवेकानंद म्हणजे भव्य दिव्य उदात्त, अतिशय व्यापक
काम विवेकानंदांचं. आणि साधू